नमस्कार, मी आशिष काशीकर. मी कर्मण्य कॉप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला माझ्या EPFOच्या असलेल्या संदर्भातील कामासाठी अप्रोच झालो. मी सिंजिनमध्ये काम करत असताना रिलायन्समधील EPFOची अमाऊंट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. ट्रस्ट आणि नॉन ट्रस्ट या प्रॉब्लेममुळे माझी अमाऊंट तिथे ट्रान्सफर होऊ शकली नाही ना. ती रिफ्लेक्ट होत होती माझ्या पूर्वीच्या कंपनीमध्ये आणि सध्याच्या कंपनीमध्ये सुद्धा. मी माझ्या बाजूने ऑनलाईन कंप्लेंट इनिशिएट करून ती सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, पण समाऊ ती रेक्टिफाय झाली नाही. आणि त्याच्यानंतर कोविडच्या काळामुळे मी पुढे त्याच्यावरती काम करू शकलो नाही. नंतर मी शोधात होतो की कोण माझं हे काम कंप्लीट करू शकतील, आणि मी वेगवेगळ्या कन्सल्टंटला अप्रोच केलं आणि फायनली माझ्या मित्राच्या ओळखीमुळे मी कर्मण्य कॉर्पला अप्रोच झालो. त्याला अप्रोच झाल्यानंतर मी कैलास साहेबांना भेटलो. त्यांना माझी केस समजावून सांगितली की काय झालेलं आहे, आणि ती पूर्ण ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं की ही केस आपण सॉल्व करू शकतो, आणि ही सॉल्व करताना याला आपल्याला थोडा वेळ द्यायला लागेल, पण 4 महिन्यात ही केस व्यवस्थित सॉल्व होईल आहे आणि सगळीच्या सगळी अमाऊंट तुमच्या करंट कंपनीमध्ये रिफ्लेक्ट होईल आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित कोऑर्डिनेट करून बँगलोर ऑफिस, त्याच्यानंतर मुंबई ऑफिस आणि पुणे ऑफिस या सगळ्या याच्यात ऑनलाईन ॲज वेल ॲज मॅन्युअल पद्धतीने, कारण की ट्रस्ट असल्यामुळे त्यांनी ते काम व्यवस्थित पूर्ण केले आणि सांगितलेल्या वेळेत सगळी अमाऊंट जी होती EPFOची ती व्यवस्थित ट्रान्सफर झाली करंट अकाउंटला, आणि माझे EPS ॲज वेल ॲज EPFO हे दोन्ही पण अकाउंट अपडेट झाले. सांगितलेल्या वेळेत आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे काम वेळेत कंप्लीट केले. त्याच्यामुळे मी बाकी लोकांनाही ज्यांना EPFOच्या बद्दल कंप्लेंट्स आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी कर्मण्य कॉर्पला अप्रोच व्हावे. मी आशा करतो की तुमचंही काम माझ्याचप्रमाणे वेळेत कंप्लीट होऊन तुम्ही सुद्धा या प्रॉब्लेममधून तुमची सुटका करू शकाल. धन्यवाद.